तया माझा दंडवत. महाराज म्हणतात 3 शिरे आहेत. शरीराचं शिर आहे, पंचमहाभूतांनी बनलेले आहे शरीर आहे. शरीराचा सदुपयोग नेमका कसा केला पाहिजे ते शिर शिकवते. मनाचा उपयोग कसा झाला, मनाचं शिर मध्यभागी आहे. आणि भगवान रुद्राचं शिर आहे ते चैतन्याचं आहे. दैवत्वाचं शिर आहे, दैवत्वाच्या प्रती आमची आसक्ती कशी असली पाहिजे हे सुद्धा आम्हाला सांगण्याचं कार्य या रूपामध्ये भगवंत करतात. विठ्ठला सहज झालेली नाही. कोणत्याही प्रकारचे आता सगळं टेक्निकल जमान्याचा आहे. सगळा कारभार हा तांत्रिक जमान्याचा आहे. चांगले चांगले शोध लागलेले आहेत. बरेचसे मोबाईल असे निघाले बाबा, चांगले चांगले 64 मेगापिक्सल असे 100 मेगापिक्सलचे कॅमेरे निघालेले आहेत. इथून फोटो काढला का पार पलीकडे 2 किलोमीटर पर्यंतचे फोटो निघतात, क्षितिजाच्या पलीकडचे फोटो निघतात. पण झूम करून पाहिलं ना तर ते फोटो फाटल्याशिवाय राहत नाही. किती मोठे पिक्सलचे कॅमेरे निघा, किती मोठे कॅमेरामॅन आणा, 10 काय 50 लाखाचा कॅमेरा ना, आपण फोटो काढल्यावर झूम ज्या वेळेस करतो तो फाटल्याशिवाय राहत नाही. पण त्या भगवंतानं काय लेन्स बसवले असतील आणि किती मेगापिक्सलचे डोळे बनवले असतील. त्या क्षितिजाच्या पलीकडे पाहिलं का तिथलं चित्र फाटत अजिबात नाही. कशा स्वरूपाची निर्मिती केली असेल भगवंतानं. साक्षात भगवंताने ब्रह्मदेवाने निर्मिती कशी केली असेल सांगता येत नाही. हात असे दिलेले आहेत. एखादा जेसीबी असते बरोबर ते असं उचलते नसून असं टाकते. आपल्या हाताला सुद्धा कुठं कुठं सांधे दिलेले आहेत. शास्त्रज्ञ म्हणतात का 1,00,000 किलोमीटर एवढ्या प्रकार ह्या नसा जर सगळ्या काढल्या आणि एकामेकाला जर जोडल्या 1,00,000 किलोमीटर एवढ्या प्रकारच्या छोट्या छोट्या नसा आहेत. काय पाईपलाईन गेली अशी आतमध्ये, आपल्या घरातली पाईपलाईन गेली कधी कधी चॉक होईन सांगता येत नाही. पण ही पाईपलाईन कशी गेलेली आहे का हे प्रत्येक शिराशिरांपर्यंत पायाला दगड पुसला का जावणी मस्तकात होते. अशा प्रकारची सृष्टी निर्माण केली आहे बाबा ब्रह्मदेवानं. त्याची बात कोणालाच शक्य नाही. हाताचे एवढे 1.25 ते 1.25 करोड 1.25 करोड ते 150 करोड जनता तर भारतात आहे. जगामध्ये जवळपास 1000 करोड जनता असेल, लोक असतील, पण आपल्या अंगठ्याचा ठशासारखा ठसा जगामध्ये कुठंच नाही. दोघं सख्खे भाऊ, दोघ्या सख्या बहिणी जर या महाराज विठ्ठला आपल्या हाताच्या ठशासारखे ठसे जगात कुठेही गेले तर दिसणार नाही. म्हणून आधार कार्ड लावलंय, ठसा गेल्याबरोबर आपलं सगळं अकाउंट ओपन होते. मशीन त्यांनी काढली असली तरी ठसे हे ब्रह्मदेवानं निर्माण केलेले आहेत. सहज अजिबात निर्माण झालेले नाहीत. बऱ्याचशा गोष्टी, डोक्याला केस जेवढे दिलेले आजपर्यंत कोणी डोक्याचे केस मोजू शकलं नाही. पैसे मोजण्याच्या मशीने आल्या पण डोक्याचे केस आजपर्यंत मोजल्या जात नाहीत. ब्रह्मदेवानं महाराज निर्माण बी असं केलं. देव एवढा चांगले वागले का सगळ्या गोष्टी केल्या. धान्यामध्ये किडे निर्माण करून दिले देवानं. म्हणजे जास्त एकच माणूस साठवून ठेवू शकत नाही, लोकांना वाटलं पाहिजे. शरीराला सुद्धा दुर्गंधी दिलेली आहे, माणसाच्या तर जास्त दिलेली आहे. जनावरांचं कातळ सुद्धा देवाच्या कामात येते तर वाजवल्यावर मृदंगाला. माणसाच्या कातड्याचा उपयोग दिला नाही, अजिबात दिला